जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. शेवटचे 3 दिवस शिल्लक आहेत तुम्हाला के-वाय-सी करण्यासाठी. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. आता पोर्टलमध्ये बरेच सारे बदल मागच्या 15 दिवसात करण्यात आलेले आहेत. त्यामुळं ज्यांच्या कुणाचे पती हयात किंवा वडील हयात नसतील, घटस्फोटित असतील, एकल महिला असतील, यांच्यासाठी नवीन तरतूद करण्यात आलेली आहे आणि आशा आहे की अशा महिला, पात्र महिलांनी त्यांची के-वाय-सी करून घेतलेली असेल. अद्याप आकडा असा सांगतोय की बऱ्याच साऱ्या महिला आहेत ज्यांनी अजूनही के-वाय-सी केलेली नाहीये. बरेच सारे अडचणी असतील, मोबाईल लिंकिंग नसेल किंवा कागदपत्राचा अभावी यांची के-वाय-सी बाकी राहिली असेल, त्यांना 3 तारखेच्या आत करून घेणं गरजेचं आहे. परंतु आता एक नवीन बातमी समोर येते की के-वाय-सी ही परत एकदा करण्याची सोय या वेबसाईट किंवा पोर्टलवरती करून देण्यात आलेली आहे. मग ही के-वाय-सी डबल कोणी करायची? सगळ्यांनी सरसकट के-वाय-सी करायचं आहे का फक्त ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत, घटस्फोटित एकल महिला आहेत त्यांनी करायचं आहे, का ज्यांची के-वाय-सी राहिली आहे त्यांनी 2दा करायचं आहे? हा संभ्रम लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झालेला आहे. तर त्याची माहिती अशी आहे की ज्यांची कुणाची यापूर्वी के-वाय-सी झाली आहे आणि त्यावेळेस पोर्टल दुसरं होतं आणि त्यावेळेस जे काही प्रश्नाची उत्तरं तुम्ही नाही, नाही किंवा होय, होय म्हणून दिलेलं आहे, तर त्यामध्ये जर चूक झाली असेल तर ती चुकीची दुरुस्ती करण्यासाठी परत एकदा तुम्हाला के-वाय-सी करण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. आता पोर्टल बदललेलं आहे, त्यासोबतच त्याचे प्रश्नही बदललेले आहेत. त्यामुळं तुम्हाला आता यावेळेस जर तुम्ही डबल के-वाय-सी करत असाल तर तुम्हाला नाही, नाही म्हणून उत्तरं द्यायची आहेत. आता ही सरसकट के-वाय-सी डबल करायची आहे का? तर तसं नाहीये. ज्यांना कुणाला खात्री आहे की माझी के-वाय-सी झाली आहे आणि योग्यच झालेली आहे, तर त्यांना आता के-वाय-सी करायची गरज नाहीये. तुम्ही हे तपासण्यासाठी परत एकदा गेलात तर परत एकदा ओ-टी-पी जातोय. मग तुम्हाला ही चिंता सतवत आहे की माझी के-वाय-सी तर झाली होती परत एकदा ओ-टी-पी का जातोय? तर खात्री करून घेण्यासाठी तुम्ही परत एकदा ओ-टी-पी घ्या आणि जे नवीन प्रणाली, जे नवीन प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं नाही, नाही असं द्या. जे तुमचा वर्ग आहे, प्रवर्ग आहे तो निवडा. पती हयात असतील तर पतीची आधार कार्ड देऊन परत एकदा ओ-टी-पी टाकून त्यांची के-वाय-सी करून घ्या. नसेल, तुम्हाला खात्री असेल तर परत तुम्हाला करण्याची आवश्यकता नाहीये. तर ही होती माहिती की सरसकट परत के-वाय-सी करायची गरज नाहीये. केवळ आणि केवळ त्यांनाच के-वाय-सी करायचं आहे ज्यांची के-वाय-सी बाकी होती किंवा ज्यांना संभ्रम आहे किंवा ज्यांना शाश्वती नाहीये की मी केलेली के-वाय-सी दुरुस्तच आहे, त्यामध्ये त्रुटी असू शकतात, असं जर तुम्हाला वाटत असेल तर खातरजमा करण्यासाठी तुम्हाला परत एकदा के-वाय-सी करणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत जर काय तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.